नमस्कार पब्लिक, तर आपलं स्वागत आहे आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आणि पब्लिक, आमच्या गावची यात्रा सुरू झालेली होती, त्यामुळे आम्ही आलो होतो गावच्या यात्रेत. येतच आम्हाला आमचे मित्र आजूबाई भेटले. पब्लिक, प्रत्येक वेळेस आमच्या गावच्या यात्रेत मोठे मोठे पाळणे येतच असतात आणि ही गावची यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात भरते, त्यामुळे आपण महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर बघितलं तर आमचा आजूबाई आम्हाला लपून लपून काहीतरी खात देवीच्या मंदिराकडे जात होतो. तेवढ्यातच आम्हाला आमचे मित्र आयुष आणि सूरज भाऊ भेटले. पब्लिक, आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा ह्या काकांकडे आम्ही कंटिन्यू गोळा खायचो. एक एक करून आपल्याला सर्व मित्र आज भेटत होते. मित्रांना भेटून गेला आणि न टाइमपास करता सरळ देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. मग आम्ही पोहोचलो एकविरा देवीच्या मंदिरात. यावेळेच्या यात्रेला मंदिर खूपच छान सजवलेलं होतं. यात्रेत झगडे होऊ नये त्यामुळे पोलीस पण होते आणि यात्रेत एवढी गर्दी होती की पोलिसांची अत्यंत गरज होती. देवी आईचे दर्शन वगैरे घेतले. मग आम्ही यात्रेत फिरायला सुरुवात केली. यात्रेत आमच्या आजी भाऊने पण स्टॉल लावला होता. यात्रेत आम्हाला मंगळसूत्र आणि नेकलेसचा पण स्टॉल दिसला, पण म्हटलं आपल्या लग्नाला अजून टाइम. फिरत होता तेवढ्यातच बघितलं का गणाजी पण चहा वाटायला येतात. यात्रेत आपल्याला आपल्या गावचे तृतीय पंथ पण भेटले आणि त्यांनी पण आपल्याला आशीर्वाद. आमचा विचार चालू होता की आम्ही भोंगे घ्यावा, पण आमचा मध्येच विचार बदलला की आम्हाला होडीत बसायचं. मग पवन भाऊला म्हटलं लगेच तिकीट काढून आण. पवन भाऊने तिकीट आणला आणि आम्ही चाललो पाण्यात बसायला. पवन भाऊ म्हणे माझ्या माग चला, नाही तर हरून जाशाल. आपल्याला नुसते मित्र भेटत होते, इथं पाण्यात पण आपल्याला आपले मित्र भेटले. त्याच्यानंतर आपण पाण्यात बसलो आणि पाळणा सुरू झाला. जसा जसा पाळणा वरती जात होता तसा तसा आम्हाला खतरो के खिलाडी सारखा फील येत होता. पाळणा खेळून झालं, मग आम्हाला लागली होती भूक. मग आम्ही आजूबाईकडे गेलो आणि दाबेली खाल्ली. त्यानंतर आम्ही गेलो कैफच्या दुकानावर आणि आम्ही तिथे गोळा खाल्ला. आजच्या व्लॉग साठी इतकंच पब्लिक. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये आणि आमच्या नांदगावच्या यात्रेला नक्की या.